प्रतिष्ठानच्या माध्यमातून सार्वजनिक नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून यंदाही हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। माजी जी प्रभाग समिती सदस्य ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व समाजसेविका वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली 9 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करून रास गरबा खेळला जात असल्याची माहिती आयोजक रवींद्र पाटील यांनी दिली। आज या ठिकाणी समतानगर परिसरामध्ये शिवभीम प्रतिष्ठानाच्या माध्यमातून गेले 11-12 वर्ष झाले आम्हाला हा या ठिकाणी रास गरबा नवरात्र उत्सव करण्याची एक आई जगदंबेने या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे। खरं पाहिलं तुम्ही या गरब्याचं किंवा नवरात्र उत्सवाचं एवढा धूमधडाक्याचं खरं श्रेय जातं या ठिकाणच्या स्थानिक रहिवासी लोकांचं, की त्यांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे। तसेच माझे सहकारी आमचे सर्व पक्षातील कार्यकर्ते यांचासुद्धा या ठिकाणी मोलाचं सहकार्य मला या ठिकाणी लागतं आणि त्यांच्याच पाठबळाच्या जीवावरती या कार्यक्रमाचं या ठिकाणी हे जे महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि मी या ठिकाणी विजयादशमी आणि दसऱ्याच्या माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना नवी मुंबईकरांना हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच यामध्ये सहभागी झालेल्या तसेच उत्कृष्ट गरबा, फॅन्सी ड्रेस, वेशभूषा केलेल्या स्पर्धकांना मंडळाच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसे दिली जातात। तसेच यावेळी डीजेच्या तालावर मुलांनी व महिला पुरुषांनी जल्लोषात गरबा रास खेळून बक्षिसांची लयलूट केली। यामध्ये LCD, मोबाईल, साड्या, घड्याळ, शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू असे अनेक बक्षिसे ॲडव्होकेट रवींद्र पाटील व वैशाली पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते देण्यात आली। हा नवरात्री उत्सव यशस्वी करण्यासाठी शिवभीम प्रतिष्ठानचे श्रीकांत पवार, भवानी शंकर योगी, सिद्धांत पवार, मल्लेश भुताळे, महादेव गायकवाड, सुरेंद्र देशमुख, संजय टायगर, अतुल मिश्रा, रवी योगी, रोहित साळवी, दयानंद कांबळे, दीपक जंगम तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व महिला वर्गाचे मोठ्या प्रमाणात योगदान लाभते। याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले। आपले इथं शिवसेनेचे विभाग प्रमुख ॲडव्होकेट रवींद्र पाटील साहेब आज इथे दरवर्षी 12 ते 13 वर्ष झाले शिवभीम प्रतिष्ठानाच्या माध्यमातून दरवर्षी इथे नवरात्री उत्सव साजरा केला जातो। हा नवरात्री उत्सव एक उत्सव नव्हे तर महिलांना एक एन्जॉयमेंट म्हणून साजरा केला जातो आणि प्रत्येकाला दरवर्षी इथं वेगळ्या प्रकारचे बक्षिसे वाटप केलं जातं आणि आमचे पाटील साहेब एक राजकारण न करता समाजसेवेमध्ये जास्त त्यांना आवड आहे। प्रत्येकाच्या घरोघरी मी कसं पोचलं जातो आणि समाजकारणाच्या माध्यमातून मी कसं सर्वांना एक मदत करू शकतो असं आवड त्यांना खूप आहे। त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते। जय महाराष्ट्र। शिवभीम प्रतिष्ठान गेले 13 वर्ष चालत आहे आणि रवींद्र पाटील आणि वैशाली ताई या समाजसेवा म्हणून भरपूर लोकांना मदत करतात आणि भरपूर लोकांचे सहाय्यक आहेत। त्यांना असेच सगळ्यांनी मदत करावे, सगळ्यांनी साथ द्यावे आणि सगळे साथ देतील अशी माझी खूप इच्छा आहे आणि सगळे त्यांच्या पाठीमागे उभे राहतील हे माझी पूर्ण खात्री आहे। म्हणून आज सगळ्यांनी इथं भरपूर जण पब्लिक जमा झालेली आहे आणि सगळ्यांनी उत्साहाने प्रोग्रामात सामील झालेले आहे। वैशाली माझ्या मुलगीसारखी आहे, त्याच्या पाठीमागे आम्ही आहे आणि रवींद्र पाटील आहे पावासारखा तो पण जावई बापू सारखा आम्हाला साथ दिलेला आहे तिने एवढं आणि तिच्यासाठी आम्ही आभारी आहे। 9 दिवस झाले गरबा चालू आहे, वाट सर्व वस्तू असं पोरं लोकांना आम्ही देऊ शकते आणि त्यांचा आमच्या पाठीमागा आणि तिला निवडून देऊ आम्ही त्यांच्या पाठीमागा आम्ही आहे। हो